दौंड पोलिसांची मोठी कारवाई। 55 लाखांचा गुटखा जप्त। ट्रकसह चालक ताब्यात। दौंड शहरातील गोल राऊंड या ठिकाणावरून गुटख्याचा ट्रक जाणार असल्याची माहिती डायल 112 माहिती मिळाल्याने लगेच रात्री चालक व ट्रक तसेच 55 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळके यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सुनील उगले, रुपेश कदम, नितीन बोराडे, निखिल जाधव, अमीर शेख, पोलीस हवालदार पांढरे, महेश भोसले, संजय कोठावळे, पवन माने, पोलीस कॉन्स्टेबल कुलकर्णी, रमेश करचे यांनी कारवाई केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड। साहेब, काल काय कारवाई करण्यात आली? नेमकं काय? काल रात्री दौंड शहरालगत असणाऱ्या गोल राऊंड परिसरामध्ये एक प्रतिबंधित असा गुटखा वाहतूक करणारा ट्रक तिथून जात आहे अशी डायल 112 वरून आपल्याला कॉल आल्यामुळे दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI घोळवे साहेब आणि API नागनाथ पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांच्या टीम समवेत त्या ठिकाणी जाऊन तो पर्टिक्युलर ट्रक चेक केला असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा हा वाहतूक करताना आढळून आला। त्यानंतर तो गुटखा जप्त करून तो ट्रक ताब्यात घेऊन आणि त्यावरील चालकाला अटक करून या ठिकाणी BNS 123 आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटीज ॲक्ट नुसार त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास API नागनाथ पाटील करत आहेत आणि या कारवाईमध्ये आमच्या संपूर्ण टीमचं मी माननीय SP साहेबांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद।